तुम्ही म्हटलात ना की आता हे यंग जनरेशनला तुमचा काय सल्ला वगैरे, पण त्याच्या अनुषंगानं सांगते की माझी मुलगी जी इंजिनियर आणि रिसर्चमध्ये आहे, तर तिनं हे आली बघितलं आणि सगळं हे म्हणून ती पण भारावून गेली आणि तिला इतकं आवडलं, तिनं पटापट चार्ज घेतला, गुगल ड्राईव्हवर आम्हाला शीट्स बनवून दिल्या, रोजच्या रोज तुम्ही एवढं ह्याच्यात भरायचं नुसतं, तुम्हाला डायरेक्ट सगळे आकडे म्हणजे पर म्हैस किती तुम्ही दूध देते, नंतर रोज सकाळ संध्याकाळ किती वितरण होतं, आणि ते केलं की लगेच मिळतं तुम्हाला आकडे, रोजच्या रोज भरायचं एवढंच. आणि अमेरिकेतला जावई तर म्हणतो की मी तुम्हाला ॲपच बनवून देतो, तुम्ही ते सगळं करून टाका, एकदम गोष्टी सोप्या. म्हणजे हे हायटेक टेक्नॉलॉजी वापरून आजकालची मुलं अजून आमच्यापेक्षा, आम्ही आपलं जमा खर्च लिहिल्यासारखं वहीत लिहिते मी, तर ते म्हटले काय आई तू एवढं काय करते, आम्ही तुम्हाला करून देतो पटापट, असं होतं ते. म्हणजे सुशिक्षित जे हां. आणि इव्हन सांगते देवाडे हे लक्ष्मी अशोक आहेत, तर त्यांची मुलगा सून हे पण तेवढेच तत्पर आहेत, म्हणजे ते आम्हाला पटापट ह्या गोष्टींमध्ये मदत करतात. त्यामुळे आमच्या पिढीत आम्ही कमी वापर केला ह्या सॉफ्टवेअर एकूण टेक्नॉलॉजीचा, पण आता ही सगळीच पिढी इतकी पुढे आणि ते सगळे आम्हाला मदत करतात. हो, सिटीमध्ये आहात आणि गावाकडे तुम्ही कधीतरी येता, मग ते हितलं लक्ष द्यायला त्यांचं एकदम तुम्हाला प्रॉपर मार्ग. हो, आमच्या ते विश्वासपूर्ण आहे आणि कधी लागलं तर व्हिडिओ कॉल करतात. आम्ही ॲक्च्युली CCTV बसवायचा पण विचार केला होता, पण ही माणसं इतकी चांगली आहेत की त्याची खरं गरज नाही. पण बघू, म्हणजे पुढं मागं तशी हे खूप वाढलं आणि पसारा मोठा झाला तर आम्ही करू पण ते. पण आत्ता तरी त्या सगळ्यांना उत्साह, म्हणजे त्यांच्या उत्साहाने आम्हाला उत्साह वाटतो, खरं सांगते तुम्हाला.